उत्तर प्रदेशात गंगा एक्सप्रेस वेवर लढाऊ विमानांचं नाईट लँडिंग, राफेल, जॅग्वार आणि मिराज सारख्या लढाऊ विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग ड्रिल. आपत्कालीन परिस्थितीत एक्सप्रेस वेवर विमानांचं लँडिंग करता येणार. भारतीय हल्ल्याच्या भीतीनं पीओकेतले मदरसे बंद, हॉटेल गेस्ट हाऊसचा ताबा पाकिस्तानी सैन्याकडे, तर पाकिस्ताननं पोचलेल्या अतिरेक्यांची पीओकेतून पळापळ. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेत 1100 कोटींचा संरक्षण करार. भारताच्या सागरी सुरक्षा क्षमता आणखी वाढणार. राफेल लढाऊ विमानात आता ब्रह्मोस बसवण्यात येणार. सूत्रांची माहिती. ब्रह्मोस हे नेक्स्ट जनरेशन सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र. पाकिस्तानचं दहशतवादाला खतपाणी. पाकिस्तानला एक भूतकाळ. देशाला खूप त्रास सहन करावा लागलाय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलावल भुट्टोची दहशतवादाला आश्रय दिल्यावरून कबुली. पहलगाम हल्ल्याची आता ऍक्शन बघा. सिंधू जल करार रद्द केल्यानंतर केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांचा पाकिस्तानला इशारा. भारताकडून पाकिस्तानला आणखी एक दणका. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफचं युट्यूब चॅनल भारतात बॅन. यासह माजी पंतप्रधान इम्रान खानचं इंस्टाग्राम अकाउंट भारताकडून बंद. शाहिद आफ्रिदीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बंदी. भारताच्या मेटा कंपनीला विनंतीनंतर आफ्रिदीचं इंस्टाग्राम अकाउंट भारतात बॅन. आफ्रिदीनं बऱ्याच वेळा भारताविरोधात गरळ ओकली होती. पाकिस्तान आर्मीचा प्रमुख असीम मुनीरच्या राजीनाम्याची मागणी. ट्विटरवर मुनीरच्या राजीनाम्यासाठी मोहीम सुरू. मुनीरच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांमध्ये इम्रान खानचे समर्थक. जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी. राष्ट्रीय महामार्गांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता. विश्वसनीय गुप्तचर यंत्रणेची माहिती. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा. भारत पाकिस्तान सीमावर्ती भागात 144 कलम लागू. संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत घरातून येण्यास बंदी. रात्री पोलीस, BSF आणि आर्मीकडून गस्त. काश्मीरच्या सीमावर्ती भागात मुसळधार पाऊस. घुसखोरीची शक्यता वाढली. परिस्थिती लक्षात घेता भारतीय सैन्यानं नियंत्रण रेषेवर गस्त आणि दक्षता वाढवली. जम्मू काश्मीर रामबन परिसरात ढगफुटीमुळे नॅशनल हायवे 44 वर भूस्खलन. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. जम्मू काश्मीरातील मुसळधार पावसामुळे चिनाब नदीतील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे सलाल धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. पर्यटकांचा जीव वाचवणाऱ्या आदिलच्या भावाला मिळाली नोकरी. जम्मू काश्मीर वक्फ बोर्डाकडून आदिलचा लहान भाऊ नजाकतला नोकरी. हल्ल्यात आदिल हुसेन शहाची अतिरेक्यांकडून हत्या. फक्त हत्यारच भारताची ताकद नाही, आपली एकता देखील ताकद. भारत पाक तणावावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं नाही. कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं? शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रश्न. मुख्यमंत्री व्हावं असं मलाही वाटतं, पण तसं झालं नाही. पण एक ना एक दिवस मी मुख्यमंत्री होईन. उपमुख्यमंत्रीपदी राहण्याची हॅट्रिक करणाऱ्या अजित पवारांकडून खंत व्यक्त. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाही. काका पुतण्या एकत्र येण्याबाबतच्या बातम्या पेरल्या जात आहेत. विकास लवांडेंची प्रतिक्रिया. बारामतीमधील छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीतून शरद पवारांच्या पक्षाची माघार. सर्वपक्षीय पॅनलमधून योग्य त्या जागा न मिळाल्यानं पवारांच्या पक्षाची भूमिका. तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील यांची माहिती. जळगावच्या रावेर तालुक्यात खडसेंना धक्का बसणार. खडसेंचे निकटवर्तीय दीपक पाटलांसह काही कार्यकर्ते सोडचिठ्ठी देणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आज मुंबईत पक्षप्रवेश करणार. धुळे जिल्ह्यात दादांच्या राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाला धक्का. माजी आमदार शरद पाटलांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. अजित पवार तटकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार. तिकीट न मिळाल्यानं शरद पाटील नाराज होते. रामराजे नाईक निंबाळकरांना वडूज पोलिसांचं समन्स. आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश. जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात चौकशीसाठी समन्स. एजाज खानच्या हाऊस अरेस्ट शोवर महिला आयोगाचा आक्षेप. हाऊस अरेस्ट शोवर कायदेशीर कारवाई करण्याची रुपाली चाकणकरांचे आदेश. शोमध्ये अश्लील आणि आक्षेपार्ह प्रश्न विचारले जात असल्याचा आरोप. अकोला जिल्ह्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध. जनसत्याग्रह संघटनेकडून दहशतवाद्यांचा फोटो जाळून निषेध. भारतात जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाबद्दल जळगावात भाजपकडून जल्लोष. कार्यकर्त्यांकडून एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा. वक्फ सुधारणा कायद्याला पूर्ण ताकदीनं विरोध करणार. अबू आझमींची भूमिका. या संदर्भात अबू आझमींनी राज्यपालांची भेट घेत चर्चा केली होती. एल्फिन्स्टन पूल प्रकल्प बाधितांना राज ठाकरेंनी भेट घेतली. घर तोडायला येणाऱ्यांना सांगा की माझ्याशी बोलणं झालंय. दरम्यान योग्य माहिती मिळाल्याशिवाय घर रिकामी होणार नाहीत. राज ठाकरेंची तंबी. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणात मृत तनिषा भिसे यांच्या दोन्ही बालकांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून 24 लाखांची मदत. उपचारासाठी हे पैसे सूर्या हॉस्पिटलमध्ये जमा करण्यात आलेत.
जीएसटी संकलन एप्रिलमध्ये विक्रमी 2.37 लाख कोटींवर, जीएसटी संकलनात वार्षिक तुलनेत 12.6% वाढ, केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून आकडेवारी स्पष्ट. ग्रेट ब्रिटनच्या विद्यापीठाचा राज्य सरकारसोबत सामंजस्य करार, परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत शिक्षणाची सरकारकडून व्यवस्था, मुंबईत असणार युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कचे कॅम्पस. पुणे जिल्ह्यात नोंदणी विभागाकडून एक जिल्हा एक नोंदणीची अधिसूचना जारी, आता दस्ताची नोंदणी जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात करता येणार. जळगावातील लावण्या सोनवणे डॉक्टर होमी भाभा टॅलेंट सर्च परीक्षेत महाराष्ट्रातून 3ऱ्या क्रमांकावर, द इन्स्पायरिंग यंग सायंटिस्ट पुरस्कारानं लावण्या सोनवणेचा गौरव. धुळे परिवहन मंडळाच्या वतीनं 101 जादा फेऱ्यांचं नियोजन, शाळांना सुट्टी लागल्यानं परिवहन मंडळाचा निर्णय, सायंकाळच्या सत्रात फेऱ्या वाढवण्याची प्रवाशांची मागणी. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची पालकमंत्री शिवेंद्र भोसलेंकडून पाहणी, शहराला पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत होत्या. ठाण्याच्या मुरबाडमधील आदिवासी पाड्यांवरील जलजीवन मिशनचा गलथान कारभार, आमदार किसन कथोरेंनी संबंधित अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत चांगलंच सुनावलं. वाढत्या तापमानामुळे जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट, गिरणा धरणात 28% इतकाच पाणीसाठा शिल्लक, पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. जळगावातील हतनूर धरणाचा पाणीसाठा 43.63%, मागच्या वर्षापेक्षा जलसाठा कमी झाल्याची चिंता वाढली.